नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती 2025 पद आहे. मित्रांनो, पोलीस पाटील मागील वर्षी विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण काही कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हुतात्मा दिन हा साजरा करण्यात येतो. कधी साजरा करण्यात येतो मित्रांनो? 30 जानेवारी हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे? सतीश धवन स्पेस सेंटर हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे श्रीहरिकोटा या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, गाविलगडचे पठार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात येतात? गाविलगडचे पठार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असते? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमरावती या ठिकाणी गाविलगडचे पठार हे येत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, प्रथिनांच्या पचनासाठी खालपैकी कोणते आम्ल हे उपयुक्त असते? प्रथिनांच्या पचनासाठी खालपैकी कोणते आम्ल हे उपयुक्त ठरलेले असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड हे काय मित्रांनो? प्रथिनांच्या पचनासाठी हे आम्ल हे उपयुक्त ठरलेले असते. कोणत्या मित्रांनो? हायड्रोक्लोरिक ॲसिड हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालपैकी कोण आहेत? स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शोभा डे. काय मित्रांनो? स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक म्हणजे शोभा डे हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, जीवाणूपासून होणारा रोग खालपैकी कोणता आहे? जीवाणूपासून होणारा खालपैकी रोग आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कुष्ठरोग. काय मित्रांनो? कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा रोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मंगलोर हे बंदर खालपैकी कोणत्या राज्यामध्ये येते? मंगलोर हे बंदर खालपैकी हे कोणत्या राज्यामध्ये येत असते? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये मंगलोर हे बंदर येत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा आपला ओळखायचा आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई शहर हे काय मित्रांनो? महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा मानला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, डॅडॅस हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो. डॅडॅस हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 26 ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्रामध्ये महिला समानता दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कोठे स्थापन केली गेली होती? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कोठे स्थापन करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मुंबईचा सिंह कुणाला म्हणत होते? बघा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह असे म्हणत होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, मिस इंडिया 2024 विजेता कोण ठरलेली आहे? मिस इंडिया 2024 ची विजेती कोण ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे निकिता पोरवाल ही काय मित्रांनो? मिस इंडिया 2024 ची विजेती ठरलेली आहे. कोण आहे? निकिता पोरवाल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे? परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर विजय भटकर यांनी हा परम 8000 हा संगणक म्हणजे शास्त्रज्ञांनी तयार केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, उपरा ही कादंबरी कोणाची आहे? उपरा ही कादंबरी खालपैकी कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लक्ष्मण माने यांची ही उपरा ही कादंबरी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, वेबसाईटवर प्रथम पेज काय म्हणून ओळखतात? वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते? हा पण प्रश्न तुम्हाला खूप वेळेस वारंवार विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे होम पेज असे म्हटले जाते. काय मित्रांनो? होम पेज. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती वर्षे असावे लागते? लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती वर्षे असावे लागते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 25 वर्षे हे असावे लागते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, मधुमेह हा डॅडॅ द्रवाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. मधुमेह हा डॅडॅच्या द्रवाच्या म्हणजे कमतरतेमुळे होणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इन्सुलिन. काय मित्रांनो? इन्सुलिन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, हातीपाय रोग हा आजार कशामुळे होतो? हातीपाय रोग हा आजार कशामुळे होत असतो? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मच्छर चावल्यामुळे हातीपाय रोग हा म्हणजे होऊ शकतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, न्यू इंडिया वृत्तपत्र कुणी सुरू केले होते? न्यू इंडिया वृत्तपत्र कुणी सुरू केले होते? बघा, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया वृत्तपत्र हे सुरू केले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅडॅश असते. आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅडॅश असते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विधान असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ग्रामगीता कुणी लिहिलेली आहे? ग्रामगीता ही कुणी लिहिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ही लिहिलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पाणी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री हे कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुचिता कृपलानी. हे काय मित्रांनो? भारताच्या पहिल्या महिला हे मुख्यमंत्री होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडलेले आहे? म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड हे किती साली म्हणजे कोणत्या साली घडल्या आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1919 साली हे जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव हा कोण असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गट विकास अधिकारी. हा काय मित्रांनो? पंचायत समितीचा म्हणजे सचिव असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये आढळतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कोठून कोठपर्यंत आहे? महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कोठून कोठपर्यंत गेलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नागपूर ते गोवा या ठिकाणापासून गेलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो,
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून यांना ओळखले जाते. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून यांना ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 28 सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरदार पटेल. कोण मित्रांनो? सरदार पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह हे वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संयोग चिन्ह हे वापरले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलण्याचा अधिकार डॅशला असतो? महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलण्याचा अधिकार डॅशला असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राज्य शासनाला असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? घरचा पुरोहित हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भास्करराव जाधव यांनी घराचा पुरोहित हे पुस्तक लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, लोकटाक तळे कोणत्या राज्यामध्ये आहे? लोकटाक तळे हे कोणत्या राज्यामध्ये येत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मणिपूर या राज्यामध्ये लोकटाक तळे हे येत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, औरंगाबाद शहर डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद शहर डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, तापी नदीचा उगम कुठे झालेला आहे? तापी नदीचा उगम हे कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुलताई या ठिकाणापासून तापी नदीचा उगम झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केलेला आहे? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा हा कोणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड डलहौसी यांनी केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.